सिक्खापदं समादियामि। केसरेण सद्भिः पंचशीलं ब्रह्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादे। अशा श्रद्धास्थानावर एखाद्या हिंदू माणसाने कब्जा केला तर निश्चितच आपल्याला त्याचं बद्दल आपल्याला पेटून घेऊन आवश्यक आहे। आपण पाहत आहे की आपण लहानपणापासून हा महाबोधी मुक्ती आंदोलन चालू आहे, पण या मुक्ती आंदोलनाचं पूर्णपणे आतापर्यंत झालेलं नाही। यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपले जे आध्यात्मिक हिंदू संघ आहे तिथे उपोषणाला बसलेले आहे आणि अशा वेळेस आपण सर्वांनी एकजूट करून त्यांच्या पाठीमागे लागलो तर बिहार सरकार असो किंवा केंद्रीय सरकार असो आपल्या मागण्यासमोर झुकतील व आपल्याला जे पाहिजे जिथे आपले बुद्धिस्ट मॉन्क हे निश्चित आपण करू शकतो। मित्रांनो, आपल्या आंदोलनामध्ये एवढी ताकद आहे की मागील 50 वर्षापासून आपण प्रत्येक आंदोलन आपल्या समाजाने जे हातात घेतलंय ते पूर्णपणे पार पाडलेलं आहे। तसंच मला पूर्ण विश्वास वाटतो की आपण सर्वांनी जर एकत्र आलो आणि काही कार्यक्रम आयोजित केले किंवा उपक्रम केले की जेणेकरून इतर समाजाच्या लोकांसाठी पण आपण मिळून मिसळून त्यांच्यात मिळून त्यांच्या आपल्या जे श्रद्धास्थान आहे तिथे जे आपली बुद्धिस्ट रीतिरिवाज चालू झाले पाहिजे हे आपली प्रमाणित मागणी असली पाहिजे, जेणेकरून तिथे जे हिंदूचे रीतिरिवाज सुरू करतायत त्याच्यापासून आपण दूर असले पाहिजे। तसेच आपले जे इंटेलिजंट लोक आहेत, जे बुद्धिमान लोक आहेत, त्यांनी पण त्या महाबोधी विहाराबद्दल जास्त करून जागृती निर्माण केली पाहिजे आणि आपल्या समाजामध्ये त्याचा एक प्रचार केला पाहिजे। जसे इतर समाजाचे जे श्राद्धस्थान आहेत, जसं मक्का मदिना आहे, कोणाचं अयोध्या आहे, तसे आपल्या तिथे आपलं श्राद्धस्थान असलं पाहिजे। अशा करून आपले पंथी जे आहेत ज्यांनी करून पण प्रचार प्रसारामध्ये आपले जेवढे लोक जुटतील तेवढे करून आपण करावं। सरांनी जे सांगितलंय एक आपण लाक्षणिक उपोषण करू, त्यानंतर जमल्यास आपल्या सर्वांच्या विचाराने एक 5 लाख किंवा 10 लाखाचा एक मोर्चा सुद्धा काढू आणि काही समाजातील जे आपले पुढे कार्यकर्ते आहेत, समाजामधले काही लोक आपले मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, आपले इथले सामाजिक मंत्री आहेत, अशा लोकांना भेटून त्यांचे पत्रव्यवहार करू, जेणेकरून आपण न्यायिक लढाई सुद्धा लढू आणि राजकीय लढाई सुद्धा आल्याशिवाय आपल्याला या मुद्द्यावर पूर्ण यश मिळणार नाही। तर मला आपण दोन शब्द बोलायबद्दल धन्यवाद करतो व पुढील कार्यक्रमासाठी जाधव सरांना माहीत होतो। वंदनीय भिक्खू संघात वंदन करून या ठिकाणी आपण सर्वजण जे जमलेलो आहोत यातील काही लोक निघून जाताना दिसत आहेत। त्याचं कारण ते म्हटलं ऍक्शन प्लॅन काही नाही, आम्ही भाषण ऐकायला आलेलो नाही, त्यामुळे मी भाषण करणार नाहीये। मी केवळ आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, जर आमच्या रक्तामध्ये बुद्ध आहे, भीम आहे, तर त्यांना जर कोणी कैद करून ठेवलेलं असेल तर आम्हाला लाज वाटत नाही का त्यांना मुक्त करायला पाहिजे। जर आम्हाला त्यांना मुक्त करता येत नसेल तर केवळ आम्ही इथे गप्पा करून काय उपयोग होणार नाही। वी नीड ऍक्शन प्लॅन, डेफिनेटली वी नीड ऍक्शन प्लॅन। आणि जर आम्ही असं करणार असू, बुद्धगयेमध्ये गेले अनेक वर्ष या ब्राह्मणांनी सांगले तिथे सत्ता प्रस्थापित केलेली आहे आणि ब्राह्मणांनी तिथे सत्ता का प्रस्थापित केलेली आहे? कारण बुद्धगयेला जगभरातनं विविध देशातनं लोक येतात, दान टाकतात, तिथे डॉलर येतात आणि त्या डॉलरवर डल्ला मारण्यासाठी हे ब्राह्मण तिथे सगळे जमून बसलेले आहेत। म्हणजे नेहमीच त्यांना मुर्द्याच्या टाळूवर लोणी खायची सवय आहे आणि त्यांना जेव्हा कोर्टामध्ये प्रश्न विचारला की बुद्धगया जर बुद्धांची आहे तर तुम्ही तिथे काय करता, तर ते म्हणाले की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे आणि तो आमचा पण आहे, म्हणून आम्ही तिथे पूजा करतो, अर्चा करतो आणि म्हणून आम्ही तिथे जातो। अरे हरामखोरांनो, जर तुमचा 9वा अवतार आहे म्हणून तुम्ही तिथे येता, तर हिंदूंची एवढी मंदिरं आहेत त्याच्यामध्ये बौद्धांना का जाऊ देत नाही? या प्रश्नाचं उत्तर कोण देईल?
मग तुम्हाला जर समजा एवढी चाळ आहे, तुम्हाला जर एवढी लाज वाटते, तर तिथे फक्त मलिदा खाण्यासाठी जातात. आणि अशी जर परिस्थिती असेल तर केवळ आम्ही गप्पा करून उपयोग होणार नाही, त्याच्यासाठी आम्हाला रक्ताची आहुती द्यायला हरकत नाहीये. आणि तसं जर आम्ही करू शकलो, आता बिहार पेटलेलं आहे, महाराष्ट्र यापूर्वी फार वेळा पेटलं, परंतु ते पुन्हा विजलं. महाराष्ट्रानं आता नव्या दमानं पेटायचं आहे. मी या ठिकाणी आपल्याला असं आव्हान करतो, मी अनिल कुमार बस्ते या ठिकाणी असं आव्हान करतो, जर आपल्याला ते बुद्ध गयेचं महाबोधी विहार मुक्त करायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो की आपण जर समजा प्रत्यक्षपणे इथून जाऊन त्या सरकारला तिथे सांगितलं नाही ठणकावून, तर त्याच्यावरती कुठलीही कृती होणार नाही. तुम्हाला अंतर्गत माहिती नसेल, बिहारच्या मुख्यमंत्र्यांना दर महिन्याला तिथून बुद्धगयेतनं पैसे जातात आणि म्हणून तो माणूस त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. याकडे सुद्धा आपलं लक्ष वेधणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने तिथे दर महिन्याला मोठ्या प्रमाणामध्ये धनराशी जमा होते आणि ही धनराशी लुटण्याकरता या लोकांनी बुद्धगयाचं विहार ताब्यात घेतलेलं आहे. तुम्ही बघा, तिथे गेलो, मी बुद्धगयेला गेलो त्यावेळेला काही मुसलमान दाढी वाढलेले, शिवरंगात घातलेला आहे आणि त्यांना काही समजत नाही, त्यांना त्रिशरण कळत नाही, पंचशील कळत नाही, फक्त तिथे पैसे मिळतात म्हणून तिथे बाहेर बसलेले असतात. एकाला उचललं मी आणि बाहेर काढलं, याचं निकल बाहेर, तेरा क्या काम आहे, हे आम्हाला आमच्या जीवावरती उधार होऊन तिथे करावं लागेल. या हरामखोरांनी तिथे मक्तेदारी निर्माण केलेली आहे. यांना निश्चितपणे काढून टाकायचं असेल तर हा भिक्खू संघ जो आपल्याला इथे दिसतोय, याच पद्धतीने तिथे भिक्खू संघ उपोषणाला बसलेला आहे. उपोषणाला बसणं म्हणजे काही नाटक नाहीये, खेळ नाहीये, जीवाची खेळ आहे तो अक्षरशः. मग आपण जर केवळ इथे उभं राहून किंवा इथे बसूनच केवळ गोष्टी करत असू तर ते शक्य होणार नाही. मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो की आता मला ऍक्शन प्लॅन मध्ये काय ठरलेलं आहे दादा सांगतीलच, मला माहित नाहीये. मला ऐन वेळेवरती कोणाला विनयने फोन केला, मी इथे आलोय, परंतु मी इथून जाहीर करतो, बनतेजी जी माझ्यावर जबाबदारी देतील ती देतीलच. परंतु मी सांगतो 11 जणांना जाण्यासाठी आणि येण्यासाठी त्यांच्या खाण्यापिण्यासाठी जो खर्च लागेल मी तो स्वीकारायला तयार आहे. आणि अशा पद्धतीने हे दुसऱ्या बोलण्यासारखं खूप आहे, परंतु काही बरेच लोक निघून गेले, त्यांना असं वाटतं इथे भाषणबाजी चालली आहे, परंतु बोलणं गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही बोलणार नाही तोपर्यंत लोकांना कळणार नाही आमच्यावरती काय बिकते, आमच्यावरती काय गुजरते. सर्वसामान्यांना जर ही तुम्ही आम्ही पांढरपेशी माणसं झालेलो आहोत, आम्ही बंगल्यात गाडीमध्ये फिरणारे माणसं झालेलो आहोत. आम्हाला जर समजा बुद्ध आणि भीम बघायचा असेल तर आजही जिवंत फक्त झोपडपट्ट्यांमध्ये आहे. आम्हाला जाऊन त्या लोकांना अवेअर करावं लागेल, जाऊन त्या लोकांना सांगावं लागेल, बाबांनो आमचा बुद्ध कैदेत आहे, आमच्या बुद्धाला, आमच्या देवस्थानाला, आमच्या आदर्शांना या लोकांनी कैद करून ठेवलेलं आहे. बाबासाहेबांच्या बाबतीतही तेच झालं आणि पुष्यमित्र शृंगापासून हे सगळं झालेलं आहे. गेली अनेक वर्ष आम्ही आंदोलन करत आहोत. आम्हाला आंदोलन जर यशस्वी करायचं असेल तर तन मन धन या सगळ्या गोष्टीचा त्याग करावा लागेल. ती करण्याची तयारी असेल तर कृपा करून तुम्ही इथे जे आलात, तुम्ही आता संकल्प करा, आता मनाशी अशी एक विचार ठाम करा की आता काहीही हो, बुद्ध गया मुक्त झालीच पाहिजे. नमो बुद्धाय, जय भीम. त्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये डॉक्टर दुफळे सरांचा जो स्टॉल होता त्या ठिकाणी चंद्रमौली पंतेजी, शरद जाधव, ॲडव्होकेट कोदाडेजी, मी, डॉक्टर ऋषिकेश कांबळे, आम्ही आणि देवेकरजी असे आम्ही सारे एकत्रित बसलो होतो. आमचे पप्पा देखील आहे तिथं. आणि सहज विषय निघला की महाबोधी विहाराला त्या ठिकाणी मुक्त करण्यासाठी शरद आपसात बोललो होतो, मी माईकवर नाही बोलत. त्या महाबोधी विहाराला मुक्त करण्यासाठी वयाने ज्येष्ठ असलेले असंख्य भंते मंडळी इतक्या कडक उन्हामध्ये आज त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. अनेकांना प्राणांनी यातना होत आहे. असं असताना देखील शासनच्या चिंतनाने नोंद घेत नाही. मग हा विषय बौद्धांच्या जिव्हाळ्याचा असताना देखील समर्थ महाराष्ट्रामध्ये चळवळीच्या केंद्रस्थानी असलेलं हे शहर आज गप्प का. मित्रांनो, मी जेव्हा महाराष्ट्रात फिरतो तर लोक मला आज विचारतात नागपूर, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र वगैरे ठिकाणी की चळवळीचं केंद्र म्हणून महाराष्ट्राला दिशा देणार हे शहर आज पूर्णपणे शांत झोपलेलं आहे. त्याची कारण अनेक असू शकते, परंतु अशा महत्वाच्या विषयाच्या वेळी आपल्या शहरातून जर प्रतिक्रिया जात नसेल,
आणि आपण जर काहीच करीत नसू तर आपल्यासारखे करंटे दुसरे कोणी जगामध्ये असू शकत नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलं की तात्कालिक स्वरूपामध्ये जात पंथ पक्ष धर्म सारं बाजूला ठेवूया. आपापले बॅनर आपापली लिडरशिप आपला मान सन्मान हा सारा गुंडाळून एका डस्टबिन मध्ये टाकून देऊ आणि आपण सारे मिळून भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य असं आंदोलन महाभूत विहार जे आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादमध्ये एक कृती कार्यक्रम झाला पाहिजे या उद्देशाने ही बैठक बोलवतो. आणि मला आनंद वाटतो इतक्या शॉर्ट पिरियडच्या नोटीसमध्ये देखील लोक उशिरा आले तरी चालेल परंतु आलेत. आणि मला असं वाटतं की बस्तीज याच्यातून जे कोणी गेले त्याच्याबद्दल त्रागा करायची गरज नाही. मला अनेक बैठकांचा अनुभव आहे तर लोक औपचारिकरित्या देखील काही लोक बैठकीला येतात पण जे बसलेले आहेत उत्स्फूर्तपणे आलेले हेच खरे धम्माचे आणि चळवळीचे पाईक आहेत असं मी मानतो. मित्रांनो, नियोजनानुसार आज बुद्धगया मुक्ती आंदोलन हा जो कार्यक्रम चालू आहे अनेक वर्षाचा त्याला इतिहास आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक संघटना सुज्ञ जाणकार श्रद्धावान उपासक उपासिका भिक्खू संघ देश विदेशातील सर्व भिक्खू संघ सुद्धा बुद्धगया मुक्ती आंदोलन हे यशस्वी व्हावं त्यासाठी आपापल्या पद्धतीनं आपापल्या नियोजनानुसार कार्यरत आहेत आणि समाजाला एक नवीन दिशा प्रत्येक वेळी देण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वांचा उद्देश आहे की बुद्धगया मुक्ती आंदोलन हे ब्राह्मणीकरणातून मुक्त झालं पाहिजे. त्या बुद्धगयाचं जे मुक्ती आंदोलन आहे जे महाविहार आहे ते शुद्ध बौद्ध लोकांच्याच ताब्यामध्ये असावं आणि बौद्ध लोकांच्या ताब्यात असल्यामुळं ती जी काही धम्मप्रचार प्रसार करण्याची पद्धत आहे ती सर्व जगामध्ये प्रकाशित व्हावी आणि तिथून खऱ्या बुद्धाच्या शिकवणुकीचा प्रचार प्रसार व्हावा. एक अत्यंत शुद्ध हेतू आहे, शुद्ध उपदेश आहे. त्यासाठी सर्व समाजातील सर्व स्तरातील सुज्ञ प्रबुद्ध नागरिक एका ठिकाणी येऊन यासाठी आपलं मत आपले प्रयत्न आपला लढा देत आहेत. भिक्खू संघ सुद्धा जे काही उपासक उपासिका अशा आंदोलनामध्ये अशा विचाराने पुढे येत आहेत भिक्खू संघ सुद्धा त्यांच्यासोबत तन्मन धनाने पुढाकार घेतो, त्यांच्यासोबत असतो आणि हे ध्येय उद्देश सफल झालं पाहिजे यासाठी प्रयत्नशील असतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका भिक्खू संघ मोठ्या संख्येनं आजच्या या बैठकीमध्ये सहभागी झालेला आहे आणि त्यामध्ये असं ठरलं गेलेलं आहे 3 मार्च या दिवशी कलेक्टर ऑफिस विभागीय आयुक्त या ठिकाणी लाखो म्हणजे हजारो लोकांचा एक मोर्चा त्या ठिकाणी धरणे आंदोलनासहित त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सरकारने याची नोंद घ्यावी आणि आमच्या ज्या काही भावना आहेत, आमच्या जे काही मागणी आहे त्याच्याबद्दल सम्यक दृष्टीने विचार करावा आणि बुद्धाच्या अहिंसेच्या मार्गाने बुद्ध विहार हे मुक्त करावं अशी आमची सर्वांची मागणी आहे. तर त्यासाठी आम्ही सर्व समाजाला भिक्खू संघाला सर्व सुज्ञ प्रबुद्ध नागरिकांना असं आवाहन करतो की त्यांनी आमच्या या शांततेच्या मार्गामध्ये सहकार्य करावं आणि शासनाने सुद्धा सहकार्य करावं. आमची अत्यंत रास्त मागणी आहे, अत्यंत शांतताप्रिय मागणी आहे आणि आम्हाला अशी आशा आहे की हे सरकार आमच्या मागणीचा योग्य विचार करून आम्हाला योग्य तो न्याय देईल अशी आम्हाला शाश्वती आहे. 2 मार्ग असतात आपले ध्येय उद्देश सफल करण्याचे. एक शांततेचा मार्ग
आणि एक विद्रोहाचा मार्ग असतो. तर आम्हाला शांततेचा मार्ग प्रिय आहे आणि शांततेच्या मार्गानेच हे बुद्ध शासन किंवा संविधानिक मार्ग आम्ही तो निवडलेला आहे आणि निश्चितच शासनही आम्हाला सहकार्य करेल, आमच्या मागण्या मान्य करेल. त्यासाठी आम्ही जन आंदोलन उभं करणार आहोत. तर शासनाची ही जबाबदारी असेल. शासनाने सर्वतोपरी सम्यक दृष्टीने विचार करून जे बुद्धांचं विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं आणि आमच्या मागण्या अत्यंत शांततेच्या मार्गाने, बुद्धाच्या अहिंसेच्या मार्गाने ते सफल करतील, त्यामध्ये आम्हाला मदत करतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि अपेक्षा आहे की सर्व समाजातील लोक आमच्यासोबत असतील, आमची मागणी सफल होईपर्यंत आमच्यासोबत असतील, एकाग्र असतील आणि समाजामध्ये शांततेचा मार्ग ते अवलंबतील अशी आमची अपेक्षा आहे. भिक्खू संघाच्या वतीनं आम्ही हे डिक्लेअर करतो की आम्ही समाजाचे एक भाग आहोत, आम्ही समाजाच्या सोबत आहोत. समाजाच्या मागण्या ह्या सर्वांच्या मागण्या आहेत. तर ह्या ग्राह्य धरून शासनाने ताबडतोब याच्यावरती निर्णय घ्यावा आणि आमची मागणी मान्य करावी एवढीच आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद.